मित्रांनो, परत एकदा छावणीत स्वागत. आणि आज गड किल्ले निसर्ग भ्रमंती यापैकी थोडंसं आगळं वेगळंच म्हणजेच ताडोबाचं जंगल. मित्रांनो, आता मी चाललोय नागपूरला. ताडोबाचं जंगल बघायचं आहे. CST स्टेशनवरती आहोत. दुरंतो गाडीने जाणार आहोत. तर माझ्याबरोबर तुम्ही टचमध्ये राहा. ताडोबाची संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे. तर संपूर्ण हा व्हिडिओ बघा. छावणीत परत एकदा आपलं स्वागत. आणि मी आता आलो आहे नागपूरला श्रीयुत काणे यांच्या घरी. घर अतिशय सुंदर, प्रशस्त आणि अनुश्रीनी पण त्याचा सहभाग त्याच्यामध्ये खूप चांगला आहे. त्यांचं इंटिरियर जे डेकोरेशन आहे तो त्याकरता तुम्हाला सीताबर्डीचा व्हिडिओ बघावाच लागेल. पण तत्पूर्वी आपण चाललो आहे ताडोबाला. तर चला माझ्याबरोबर आपण बघूया ताडोबा. पहाटे लवकरच निघालो आम्ही. अनुश्रीचे बाबा श्रीयुत काणे बरोबर पाठीमागे ज्या बसलेल्या आहेत त्या त्यांच्या सौ काणे आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या आहेत त्या आमच्या सौ दीपाली शिंदे. मी प्रथमच पर ताशी 140 किलोमीटर ड्रायव्हिंग काण्यांचं बघितलं आणि जीव धडधडत होता. मित्रांनो, आता आपण आलो आहे उपसंचालक बफर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे. आता आपण इथे तपासणी नाका आहे कोंडेगाव येथे, तिथे आलो आहे. तिकडून आता आपण परमिशन काढणार आहोत आणि मग परमिशन काढून आपण मग पुढे जाणार. मित्रांनो, आता आपण आलो आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंदेरी येथे. त्यांनी ते जाहीर निवेदन पण केलेलं आहे. तुम्ही जर बघत असाल तर की तुम्ही काय काय नियम पाळायचे, शेकोटी पेटवू नका, बाकीच्या गोष्टी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी नियमावली त्यांनी केलेली आहे. त्याची काळजी घ्यायची. आता आपण आलो आहे आतमध्ये आलो आहे. राहण्याची एकदम उत्तम सोय आहे इथे. इथे बघा तुम्ही बेड आहेत, 2 बेड एक्स्ट्रा होता. हा एक्स्ट्रा बेड सुद्धा आहे इथे. सोय एकदम मस्त आहे. तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायची असेल तर इथे सुद्धा सोय एकदम उत्तम आहे. फ्रीज वगैरे आहे. बाहेर बसायला पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय सुद्धा उत्तम आहे. नक्षीकाम पण छान केलेलं आहे. आज आपण इकडे राहणार आहोत आणि सकाळी उठून मग आपण पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. बाहेर आत्ता बघायला तर खूप काळोख आहे, त्यामुळे मी तुम्हाला रात्रीचं काय आत्ता दाखवू शकत नाही आहे. आणि इथे नीट बघाल तर इथे बघा त्यांनी लिहिलेलंच आहे, प्लीज रिमूव्ह युअर शूज आउटसाईड. म्हणजे तुम्ही जे काही चप्पल बूट वगैरे काय घालून आलाल तर इथे तुम्ही करता. त्यांनी आतमध्ये वावरण्यासाठी दिलेली आहे. थोडक्यात काय स्वच्छता राखायची. असा समोर काळोख आहे, तुम्ही बघा. सकाळी कळेल आपल्याला एक्झॅक्टली काय आहे ते. आणि आता आमच्याबरोबर आमच्या समूह दीपाली शिंदे आणि अनुश्रीची आई काणे यासुद्धा आलेल्या आहेत. त्यांच्या यजमानांमुळेच आम्हाला आज इथे बघण्याचा योग आलेला आहे. तर आपण उद्या सकाळी बघणारच आहोत. तत्पूर्वी आपण नंतर आता जेवणही करणार आहोत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तिला थांबलो इकडे आणि आता जेवणाचा कार्यक्रम. अनुश्री, सानिका, दीपा, वहिनी, मृदुला वहिनी. मित्रांनो नमस्कार. आता आपण ताडोबामध्ये आलेलो आहोत. खुटवंडा नावाचं गेट आहे माझ्या पाठीमागे आहे ते. तिथून आपण जाणार आहोत आणि समोर जिप्सीज आहेत. त्या जिप्सीजमध्ये आपण बसणार आहोत आणि आपण जाणार आहोत बघायला प्राणी. मुख्यतः आपल्याला पट्टेरी वाघ हा सर्वात महत्त्वाचा आहे. तर चला माझ्याबरोबर बघायला. आता आपण निघालो आहे. माझ्याबरोबर श्री आणि सौ काणे दोघं आहेत. आमच्या पत्नी दीपाली शिंदे
चला आपण जाऊया. माझं नाव सुनील आहे आणि आज मी तुमचा मार्गदर्शक आहे आणि याचं नाव अनिल आहे. सुनील आणि ओके. तर आता आपण कोर एरियामध्ये एंटर झालो. कोर एरिया म्हणजे वन्यप्राण्यांचं राखीव क्षेत्र आहे आणि 625 स्क्वेअर किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये 6 गेट्स आहेत. आपण 4 गेटच्या एरियामध्ये फिरणार आहोत. नवे गाव आहे, कुटुंडा, कोलाराम, मोर. गेट अलग अलग आहेत आणि टुरिझमचा एरिया सेम आहे. एवढा मोठा जंगल असेलला 20% एरिया अलाव केला टुरिझमसाठी, बाकी नॉन टुरिझम एरिया. त्या टुरिझम एरियामध्ये 10-12 टायगर ॲक्टिव्ह आहेत. छोटी तारा आहे, बिजली आहे, रोमा आहे, बबले आहे, युवराज आहे, मोगली आहे, सोना, दळील आहे. हे 10-12 टायगर आहेत, ते सध्या ॲक्टिव्ह आहेत. आणि वाघा व्यतिरिक्त पण खूप सारे कॉमन ॲनिमल आहेत, जसं की सांबर डिअर, स्पॉटेड डिअर, बाकिंग डिअर, किशन, सगळे कॉमन ॲनिमल बघायला मिळेल तुम्हाला. आज तुम्हाला काय बघायचं आहे? वाघा व्यतिरिक्त खूप सारे ॲनिमल आहे, जसं की स्कॉर्पियर आहे, वाईल्ड डॉग आहे, लेपर्ड आहे. हे पण VIP प्राणी आमच्या ताडोबातले, ते कमी दिसतात. तुम्ही जर ताडोबाला जाणार असाल तर सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही गेलात की तुम्हाला वाघ दिसेलच असे नव्हे. जर तुमच्या नशिबात असेल तर वाघ तुम्हाला दिसेलच. आम्ही जवळजवळ 3 फेऱ्या गेल्या पण आम्हाला काही वाघ दिसला नाही. शेवटी दर्शन झालंच आमचं. कधी झालं ते तुम्हाला मी सांगीनच, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण ताडोबाला गेल्यानंतर तुम्हाला वाघ दिसेलच असं नाही. त्याची वाट बघावी लागते, त्यांचे नियम पाळावे लागतात. अतिशय सुंदर असं कोर भागातील हे जंगल आहे. इतर प्राणीही तुम्हाला खूप प्रमाणात दिसतात पण सर्वजण येतात तो पट्टेरी वाघ बघायलाच. जर नशिबात असेल तर तो तुम्हाला लगेच दिसतोय, नाहीतर कदाचित दिसणारही नाही. पहाटेच निघालात तर सर्वात उत्तम. वाघ दिसण्याचे चान्सेस जास्त असतात. जंगलही खूप घनदाट आहे, आतमध्ये वाढलेलं. कोर जंगल म्हटल्यावरती ते घनदाट असतंच. सूर्योदय होतोय ते तुम्ही बघताय आणि आपली गाडी जंगलातून पुढे चालली आहे. ट्रॅव्हल करायचा डेज खूप होती म्हणून दिशादर्शक म्हणून यांचा यूज करायचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जीपमधून खाली उतरायचंच नसतं. तसे ते इन्स्ट्रक्शन पण देतातच तुम्हाला. जीपच्या खाली काही झालं तरी उतरायचं नाही, त्याला काहीतरी स्पेसिफिक कारणं आहेत. इथे मात्र वाघीण आणि तिची पिल्लं होती पण आम्हाला काही शूट करता आलं नाही कारण ते झाडाच्या आड होत्या. सकाळीच निघालो आहे आम्ही. 3 वाजता मग बाजारला आलो. अजून आम्हाला वाघ दिसला नाही आहे. तिकडे एक वाघी आणि तिची 3 पिल्लं आहेत पण ती काही दिसत नाही आहेत. मेन म्हणजे वाट बघणं फार गरजेचं आहे. असं लगेच दिसणार नाही तुम्हाला, आपल्याला त्यांच्यानुसार चालायचं आहे. आता आम्ही वाट बघतोय. आहेत तिथे नक्की, हालचाल दिसतीये, लांबून दिसले सुद्धा. बघूया आता काय होतंय ते. फायनली आम्ही बघितलं. फायनली आम्हाला वाघ दिसले आणि तुम्हाला ते मी लवकरच त्याचे फोटो दाखवीन. अनुश्री मला फोटो देणार आहे, ते मी ते टाकणार आहे. आणि तुम्हाला दोघांना धन्यवाद. त्यात आमचं दर्शन झालं. खूप सुंदर. हा तो तलाव आहे, तेलिया नावाचा तलाव आहे हा. आणि बरोबर तिथे आम्हाला वाघ आणि त्याची 3 पिल्लं दिसली. समोर जे खांब दिसत आहेत ना, हे गोंड राजाच्या स्वागतासाठी तेव्हा बांधलेले होते. एका लाईनीमध्ये बनवलं 100-100 मीटरवर आणि डेन्स होता. आता इथून कोण राजा ट्रॅव्हल करायचा, त्या ट्रॅव्हलसाठी दिशादर्शक म्हणून मी आता यूज करत असतो. सगळ्याला तुम्ही बघताय आता जी आपल्याला माहिती दिली होती. जो कोण राजा होता तो त्या मार्गावरून जायचा तर त्याच्या काही खाणाखुणा असायच्या, तर या स्तंभांवरून माहिती द्यायची.
आम्हाला दर्शन झालं पण आम्हाला काही फोटो मिळाले नाहीत. पुढे सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघत राहा की आम्हाला लाईव्ह वाघ दिसलाच ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. मी 2 तास थांबलो होतो एका जागेवर. आम्हाला माहिती होतं ते टायगर आहे, मुवमेंट होती, पण तरी आम्ही पेशंटली थांबलो. मग थोड्या वेळाने आई आणि 3 बच्चे आम्हाला दिसले. चांगले पाणी पिलं त्यांनी आणि मग थोडंसं खेळले आणि मग गेले. खूप एकदम सुंदर सायटिंग झालं आम्हाला. तुम्हाला कसं वाटलं काका? मलाही खूप छान वाटलं. तुम्हाला काण्याची म्हणजे एकदम सकाळी सकाळी पहिली ट्रिप होती आणि पहिल्या ट्रिपमध्ये वाघोबाचं दर्शन झालं आणि 3 बच्चे त्याच्यासोबत. त्याचं काही नशीब नाही. खूप आभारी आहो. काल आम्ही राहायला इकडे होतो द सँक्च्युअरीमध्ये आणि तिथे सुद्धा वाघ आला होता. त्याचे काही पगमग म्हणजेच पायाचे ठसे जे फोटो काढलेत ते तुम्हाला दाखवतो मी. आता आपण दुसऱ्या गेटच्या दिशेने चाललेलो आहोत. तेथूनही आपल्याला वाघाचं दर्शन होणार आहे की नाही मला माहिती नाही. एकदा तर झालं पण फोटो काढता आला नाही. परत होणार की नाही हे बघतोय आम्ही. मी परत श्री आणि सौ काणे यांचे आभार मानतो. आता माझ्या पाठीमागे आहे जुनोना सफारी गेट. आज आपण तिकडे जाणार आहोत आणि सगळी जंगल भ्रमंती करणार आहोत ताडोबामधली. तर चला माझ्याबरोबर. काय पाट्या लिहिलेल्या आहेत तुम्ही बघाल तर इथे लिहिले आहे बघा. स्मोकिंग करू नका, धूम्रपान करू नका. इकडे बघाल तर प्लास्टिक अलाउड नाही आहे, त्याची परवानगी नाही आहे. मोबाईल अलाउड नाही आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की निसर्ग व्यवस्थित राहायला पाहिजे याकरता त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही जेव्हा ताडोबा बघायला याल तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. कारण नाहीतर जवळजवळ 5-5 हजार रुपये ह्या प्रत्येक गोष्टीसाठी दंड आहे. जंगल भ्रमंतीत आपली सगळी हाडं खेळखेळ्या होतात. समोर बघतच असाल गाशी काडी कशी उडती येते. इथे तर वाघाने मारून टाकलेली आहे. रानगावा मारलाय. रानगावा थोडा मोठा रानगव्याला मारून तो पट्टेरी वाघ समोर बसलाय. त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत. खूप धगधग आणि भीती वाटते कारण जीभ ही ओपनच आहे. आणि शेवटी दर्शनही झाले आणि फोटोही मिळाले. बघाच तुम्ही. फोटो आणि व्हिडिओसाठी अनुश्रीचे खूप खूप धन्यवाद. तिने फोटो दिल्यामुळेच मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवू शकलो. पण खरंच ताडोबात वाघोबा दिसणं हा नशिबाचाच भाग आहे आणि ते नशीब आमच्या वाटेला आलं. परत एकदा श्री सौ काणे आणि अनुश्री यांचे खूप खूप धन्यवाद. मागे निघाला म्हणजे त्यांना दिसून राहिला, त्यांना दिसून राहिला. हे दर्शन झालंच आणि मग आम्ही माघारी फिरलो आणि परत दुसऱ्या दिवशी परत सकाळी जाण्यासाठी तयार झालो. नमस्कार. आता आपण आहोत
देवडा आडेगाव या गेटजवळ आपण ताडोबाला आहोत. परत एकदा तुम्हाला सांगतोय आणि आपण जंगल सफारी करतोय. बघूया आज आपल्याला दर्शन होते का वाघोबाचं. धन्यवाद. गजानन महाराज की जय. गणपती बाप्पा. गुड मॉर्निंग, नमस्कार. सर्वप्रथम तुमचं ताडोबा देवाळा जंगल सफारीमध्ये स्वागत आहे. तर माझं नाव आहे गणेश. आणि आपल्यासोबत जे ड्रायव्हर आहे त्यांचं नाव आहे हिरा. तर इथले काही नियम असतात ते तुम्हाला सांगून ते तुम्ही आळप्यात प्लास्टिक असो किंवा कागद असो बाहेर टाकायचं नाही. आपल्याला कुठे पण उतरता येणार नाही आणि आपला तुमच्यात कोणी स्मोकिंग करत असाल तर जंगलामध्ये स्मोकिंग करू नका. तुमच्याकडे कॅमेरा असेल हां तर कॅमेराचा फ्लॅश येतो तो फ्लॅश बंद करा. एकदा वाघ बघितला होता त्यामुळे त्याच उत्सुकतेने परत आपल्याला वाघ दिसेल याच आशेने आम्ही इकडे तिकडे बघत होतो का कुठे आम्हाला वाघ एकदा बघायला मिळतोय. आणि जंगलातून आमची गाडी जसजशी जात होती तसतशी उत्सुकता वाढत गेली. आणि काय सांगणार आहात? आम्ही सगळे आलो तसं आहे. मला तू क्रोकोडाईल आहे ते पण आहे. दिसतील आपण जाऊया. बायसन आहे. रानगावे आहेत ते. नाही बायसन जे असतं ना बफेलो टाईपचं असतं. हा जो आहे ना इंडियन म्हणजे गोर आहे. बैलगाई कुळातला हा सर्वात मोठा प्राणी आणि ताडोबाचे जंगल. आजकाल खाल्लेला तुम्ही बांबू आहे ना थोडं वेगळं आहे. काटेरी बांबू आहे. त्याला काटे असतात. मित्रांनो अशी होती तर ताडोबाची आमची सफर. मुख्य म्हणजे दर्शन झालं. कधी कधी 2-2, 3-3 फेऱ्या मारून सुद्धा दर्शन होत नाहीत. पण आमच्या नशिबात दर्शन झालं. मी तुम्हालाही ते दाखवलं. मित्रांनो परत एकदा तुमचा निरोप घेतो. जरा ताडोबाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. ज्यांना निसर्गाची आवड आहे, गडांची आवड आहे, मंदिरांची आवड आहे त्यांना शेअरही करा. आणि परत एकदा अनुश्री, श्री काणे, सौ काणे यांना खूप खूप धन्यवाद आणि निरोप घेतो आपला. लवकरच भेटू. नगरधनचा किल्ला बघायला तुम्ही माझ्याबरोबर राहा.